भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी मुलुंडमध्ये एक मोठा खुलासा केलेला आहे की डीपी रोड हा चोरीला गेलेला आहे। हा डीपी रोड कशा प्रकारे चोरीला गेलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण मिहिर कोटेचा यांच्याकडूनच घेऊया। आपल्यासोबत मिहिर कोटेचा आहेत। सर, आपण या ठिकाणी पोलीस यांना भेटलेले आहेत मुलुंडचे आणि त्यांना आपण गुन्हा दाखल केलेला आहे की डीपी रस्ता हा चोरीला गेला, तो कशा पद्धतीने चोरीला? हे बघा, आज मी तुम्हाला घटनास्थळी आणलेलं आहे। हा जो पॉइंट आहे तिकडे आपण उभे आहोत। हा रस्ता सरळ तानसा पाईपलाईन सायकल ट्रॅकपर्यंत जातो। आता ओरिएंटेशन केलं तर आपण जिकडे उभे आहोत आणि आपल्याला समोर जे दिसतंय तिकडे हा डीपी रोड असला पाहिजे होता, जे जवळपास 150 ते 200 मीटर अशा सरळ पुढे जाऊन सायकल ट्रॅकला तो भेटला असता आणि तो नवीन जोड रस्ता डीपी प्रमाणे सायकल ट्रॅकपासून इकडनं पाठीमागे माझं जाऊन ऑफ पार्क रोडला जाणारा जोड रस्ता होता। आता आपण त्या जाग्यावरती आहोत आणि आपल्याला कुठेही रोड दिसत नाही आहे। दिसतंय तर ओबेरॉय रिॲल्टी, एटर्निया, एनिग्मा यांचा कस्टमर एक्सपिरियन्स सर्व्हिस सेंटर व 60 मजल्याची इमारत दिसते। माझा साधा प्रश्न आहे की महानगरपालिकेची वेबसाईटवरती आजही दिसतोय की हा डीपी रोड आहे, तर हा डीपी रोड गेला कुठे? आणि मी बिंग घेऊन बघितला तरी डीपी रोड मला दिसत नाही आहे। तर निश्चितच हा डीपी रोड चोरीला गेलेला आहे आणि म्हणून मी आमचे स्थानिक नगरसेवक दीपिका घाग व याच विभागाचे आधीचे नगरसेवक नील सुमे यांना घेऊन मुलुंडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी केलेली आहे लेखित की आपण गुन्हा नोंदवा। डीपी रोड चोरीला गेलेला आहे, सखोल चौकशी करा। आता मी घटनास्थळी पण तुम्हाला आणलेलं आहे आणि हे डीपी रोड पुन्हा जनतेला मिळवून द्या। हा गुन्हा कोणाच्या नावावरती आपण नोंदवला आहे? यामध्ये कोण कोण दोषी आहेत? हे बघा, माझा लेखीमध्ये मी त्यांना सर्व बातमी दिलेली आहे आणि त्यांना चौकशी करून शोधायला सांगितलं आहे की गुन्हा कोणाच्या नावावरती नोंदण्यात आलं तर तो विकासक आणि कोणता तरी इसम आहे ते तुम्ही शोधावा। पण आज ज्यावेळी डोळ्यासमोर दिसतंय तर निश्चितच असा भास होतोय की ओबेरॉय रिॲलिटी व त्यांचे वास्तुविशारद आर्किटेक्ट हे निश्चितच जबाबदार आहे। कारण 2024मध्ये ओसी आलेली आहे, DCPR 2034 हे त्याचा 3-4 वर्षाआधीच फायनल झालेलं आहे आणि आज 6 ऑगस्टला पण महानगरपालिकाची ऑनलाईन जी वेबसाईट आहे ते दाखवते की हा डीपी रोड आहे। तर नेमका हे मुंबईमध्ये चाललंय काय? महानगरपालिकाची वेबसाईट म्हणते डीपी रोड आहे, पण आपण इकडे आल्यावरती कुठेही रोड दिसत नाही आहे। बिंग घेऊन बघतोय तरीही 1 इंच रोड भेटत नाही आहे, तर 27 फुटाचा रोड गेला कुठे? आपण या ठिकाणी बोलतायत की महानगरपालिकेची वेबसाईट आहे त्याच्यामध्ये डीपी रोड हा दाखवला जात आहे, पण या ठिकाणी आपण समोर नजारा बघितला तर संपूर्ण या ठिकाणी ओबेरॉयचे टॉवरच उभे आहेत। या ठिकाणी कुठेही रस्ता या ठिकाणी हा दिसत नाही आहे। पण यामध्ये अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी पण दोषी आहेत आणि ओबेरॉय पण दोषी आहे। निश्चितच ओबेरॉय रिॲलिटीचे वास्तुविशारद, मला त्यांचं नाव नाही माहिती, पण जे कोणी ऑन रेकॉर्ड त्यांचे आर्किटेक्ट आहे आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी ज्यांनी ही ओसी दिली आहे, ओसी देताना त्यांनी डीपी रिमार्क, डीपी प्लॅन बघितल्याशिवाय ओसी दिलीच कशी काय? ओसी दिली तशी का? हा जो मोठा प्रश्न आहे, कारण की ही मोठी इमारत बांधायला काही दिवस नाही लागले असतील, 1 वर्ष लागले असेल, 5 वर्ष किमान लागतात। तेव्हा पण काही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कारवाई केली नाही, कारण की या ठिकाणी रस्ता चोरीला गेलेला। हो, माझा सोपा प्रश्न तेच आहे। मी तर एक साधारण नागरिक आहे, लोकांच्या आशीर्वादाने आमदार झालो आहे। मी काय या विषयाचा तज्ज्ञ नाही आहे। मला फक्त एक साधारण माणूस म्हणून एवढं कळतो की काल ज्यावेळी मी पैसे भरले महानगरपालिकेच्या वेबसाईटला तर मला हा रोड दिसतोय आणि आज वास्तव्यात आपण पाहिलं तर रोड नाही आहे, रोड चोरीला गेलेलं आहे। तर ही चोरी कशी झाली, ओसी कशी आली, कोणी दिली, याची चौकशी मुलुंड पोलीस स्टेशन करणार। पण यामध्ये नियम वेगळे लागू केले जातात।
दुसऱ्यांना वेगळे, मोठ्यांना वेगळे, छोट्यांना वेगळे असे असं वाटतंय? असं वाटतंय नाही, अशी खात्री आहे की मुंबई शहरात ओबेरॉय सारखे मोठे विकासक असतात तर त्यांच्यासाठी वेगळे नियम, कानून, अटी तटी असतात. आणि एक साधारण मिड साईज विकासक असतो तर त्याच्यासाठी वेगळे नियम, कायदे, अटी तटी असतात. पण DCPR 2034 एकच आहे आणि सर्व अधिकाऱ्यांना त्या DCPR अनुसारच सर्व परवानग्या द्यायची असतात. पण आपण आज वास्तव्यात पाहतोय की कशा प्रकारे मोठ्या विकासकासाठी DCPRला पण आपण साईडला सोडतो. पण याबाबत आपण आता कोणाकडे तक्रार करणार आणि त्याचा पाठपुरावा आपण कसा करणार? नाही, मी आपले मुंबईचे आमचे मुलुंडचे पोलीस निरीक्षक आहेत घाटेकरजी, यांना मी पत्र दिलं आहे. सखोड त्याच्यात बाबी दिली आहे, बातमी दिली आहे की कशा प्रकारे भूखंडचा क्रमांक काय आहे आणि त्यांची चौकशी सोपी करण्यासाठी 5 ऑगस्टच्या दिवशी पैसे भरून त्याचा चलान लावून DP रिमार्क आणि DP प्लॅन दिलेलं आहे. आता तेही आपल्यासोबत इकडे घटनास्थळी आलेले आहेत. त्यांच्याकडे DP रिमार्क पण आहे, DP प्लॅन पण आहे आणि ते पण स्वतःच्या डोळ्याने बघतात की महानगरपालिकाची वेबसाईट म्हणते हे DP रोड आहे, पण जाग्यावरती रोड नाही आहे. म्हणून एवढं तर निश्चित झालं की रोड चोरीला गेलेला आहे. आता ते त्यांच्या पद्धतीने खूप हुशार अधिकारी आहेत, त्यांच्या पद्धतीने ते चौकशी करतील आणि मी त्याचा पाठपुरावा करणार. आणि ज्या दिवशी महानगरपालिकाने यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल तर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, DP विभागाचे अभियंते, बिल्डिंग प्रपोजल विभागाचे अभियंते, आमचे वॉर्ड ऑफिसर या सर्वांना याची प्रत दिली आहे. स्पष्टीकरणची मी वाट पाहतो. ज्या दिवशी स्पष्टीकरण देणार ते स्पष्टीकरण कशा प्रकारे लोकांचा दिशाभूल करणारा आहे ते तुमच्यासमोर मुद्देसह मी मांडणार. शेवटचं की 2024ला या प्रकल्पाची OC आली. OC आल्यानंतर हा पूर्ण ज्युरिस्डिक्शन वॉर्डचा होतो, अर्थात आमचा T वॉर्डचा. तर कुठे नाही तर कुठे आमचे T वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर पण गेल्या 2 वर्षापासून त्यांनाही कळत नाही आहे की माझा वॉर्डमध्ये हा DP रोड आहे, पण तो आहे कुठे, तर कुठे नाही तर कुठे त्यांचीही जबाबदारी आहे. यासाठी आपण जे आर्किटेक्ट आहे ओबेरॉयचे आणि अधिकारी जे T वॉर्डचे आहे त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार, कारण की मुलुंडमध्ये नागरिकांवरची गैरसोय झाली आहे. कारण की मुलुंड हा ट्रॅफिकचा रस्ता त्या या ठिकाणी ओळखला आहे. नाही, हे बघा, निश्चितच चौकशी झाल्यावरती आपल्याला समोर येणार की याचा खरं कोणी मस्ती केली आहे, कोणी नियमावलीमध्ये अटीतटींमध्ये फेरफार केलेली आहे. जिथपर्यंत ते मुलुंड पोलीस स्टेशनला महानगरपालिकेकडनं लेखी जबाब येत नाही किंवा स्टेटमेंट येत नाही, त्यानंतरच मी सांगू शकणार त्यांचा जबाबाचा आणि स्पष्टीकरणाच्या आधारावरती की नेमकं ही मस्ती कोणी केली आहे. पण निश्चितच याचा सर्वात मोठा लाभदायी ओबेरॉय रिॲलिटी आहे आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत आर्किटेक्टची पण तेवढीच मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून एका अर्थाने आर्किटेक्टवरती पण चौकशी बसली पाहिजे आणि त्याच्यात काही सापडलं तर आर्किटेक्टचा लायसन्स सस्पेंड केलं पाहिजे. निश्चितच त्यासाठीच आलो आहे, जागावरती घेऊन आलो आहे की मुलुंडकरांचा रस्ता, अरे मुलुंडकर सोडा, या इमारतीमध्ये राहणारे जे 1000पेक्षा जास्त फ्लॅटधारक आहे, ज्यांनी 4-4, 5-5 कोटी रुपयांचा फ्लॅट घेतला आहे, ते माझ्याकडे, आमची नगरसेविका दीपिका घागकडे आले होते की इकडनं आम्हाला U-टर्न मिळवून द्या, कारण आम्हाला एवढे 1000 फ्लॅट आहे, 5 कोटीचा फ्लॅट आहे, किमान 2500 गाड्या आहेत, तर आम्हाला गाड्या वळवण्यासाठी U-टर्नच नाही आहे. आज तुम्ही बघा, हे जर DP रोड ओबेरॉयनी केलं असतं, U-टर्न तर आम्ही या फ्लॅटधारकांसाठी करून दिलं. पण जर यांनी रोड चोरी केली नसती आणि DP रोड केला असता तर इकडे साधारणपणे 3000 गाडीची जे ये-जा आहे ते एकदम सुरळीतपणे झाली असती. 4-4 कोटी, 5-5 कोटी रुपये देऊन ज्यांनी हे फ्लॅट विकत घेतले
त्यांनाही ट्रॅफिकची कोंडीचा सामना करावा लागला नसता. धन्यवाद. तर आपण या ठिकाणी बघू शकता की मिहीर कोटेच्यानी जो डी पी रस्ता चोरीला गेलेला आहे त्याची या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि तो रस्ता मिळवण्यासाठी जोपर्यंत स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी काही म्हणजे सांगणार नाही. पण जेव्हा स्पष्टीकरण येईल आणि त्यांच्यावरती ही कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी देखील या ठिकाणी मिहीर कोटेच्यानी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीचा मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. हॅलो.